प्रशांत पडोळे हे ऍक्सिडेंटल खासदार असा निशाणा लावत चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रशांत पडोळेवर टीका केल्यात। भंडाऱ्याचे खासदार प्रशांत पडोळे यांचे वक्तव्य हे बालिशपणाचे आहे। बोलताना त्यांनी तारतम्य पाळून बोलायला पाहिजे। बोलण्यापूर्वी त्यांनी नेत्यांना विचारून घेतलं पाहिजे की देवेंद्र फडणवीसांवर विचार करून बोलावे। प्रगल्भता असल्याने हे बालिशपणाचे वक्तव्य ते करतात अशा टीका करत ते म्हणाले, प्रशांत पडोळे हे भंडाऱ्याचे ऍक्सिडेंटल खासदार आहेत। त्याचबरोबर बिहार निवडणुकीवर ते म्हणाले, बिहारमध्ये सुद्धा महाराष्ट्राप्रमाणे परिवर्तन होईल। अशाच पद्धतीचा मोठा परिवर्तन बिहारमध्ये पाहायला मिळेल आणि भाजपा आघाडी बहुमताने जिंकून येईल। प्रशांत पडोळे यांनी जे वक्तव्य केलं आहे खरं तर बालिशपणाचं आहे। शेतकऱ्यांना आमचं सरकार मदत करत आहे। 32,000 कोटी रुपये शेतकऱ्याच्या नुकसान भरपाई करता, पूरपीडिताच्या नुकसान भरपाई करता आमच्या सरकारने राखीव ठेवलेले आहे। 9,500 कोटी रुपये रिलीज झाले आहे। प्रशांत पडोळे हे ॲक्सिडेंटल खासदार आहे आणि त्यामुळं बोलताना जरा तारतम्य सांभाळलं पाहिजे। त्यांनी आपल्या नेत्याला विचारून घेतलं पाहिजे की देवेंद्र फडणवीसजीवर बोलताना विचार करून बोललं पाहिजे, कारण पहिल्यांदा ॲक्सिडेंटल खासदार झाल्यामुळं आणि काही त्या ठिकाणी प्रगल्भता नसल्यामुळं, कुठलीही प्रगल्भता नाही आहे आणि त्यामुळं प्रगल्भ व्यक्तींनी एखाद्या वेळी बोललं तर ठीक आहे, पण असे लोक बोलतात हे बालिशपणाचे लक्षण आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, नागपूर।